मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज जवळपास 5 महिने होत आलेत. निर्घृणपणे करण्यात आलेली ही हत्या अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. हाच न्याय व्हावा यासाठी संतोष देशमुख यांच्या भगिनी प्रियांका चौधरी यांनी विठुरायाला साकडं घातलंय. प्रियांका चौधरी आज पंढरपूरला आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा निर्धार केलाय. यावेळी माध्यमांशी बोलताना प्रियांका चौधरी यांना अश्रू अनावर झाले. मी प्रियांका प्रताप चौधरी, संतोष देशमुखची बहीण. माझ्या भावाचा खून 9 डिसेंबरला झाला. तेव्हापासून मी चप्पल सोडलेली आहे. माझ्या माहित नाही सरकार कधी न्याय देतात नाही का. विठ्ठलला साकडं घालायला आले की माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळू दे. आज मी चप्पल पडेल मला किती वेळ नव्हता. माझ्या भावाने वेदना किती सहन केलं असतं. विठ्ठलला सांगितलं लवकरात लवकर न्याय मिळू दे म्हणजे माझ्या भावाच्या लेकरं तर थोडेफार शिकतील. विठ्ठलचं मी एवढीच प्रयत्न नाही माझी सरकारवर विश्वास आहे. लवकरात लवकर सरकारने आम्हाला न्याय द्यावा. वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीनं खंडणीसाठी संतोष देशमुखांची हत्या केल्याचं आजवरच्या तपासातून समोर आलंय. या प्रकरणी बीडच्या जिल्हा न्यायालयात खटला सुरू असून सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम हे देशमुखांची बाजू मांडतायत. संतोष देशमुख हे खंडणीखोरांपासून कंपनीला वाचवत होते. अवादा नावाच्या कंपनीचा देशमुखांच्या गावात प्रोजेक्ट सुरू होता. या कंपनीकडून वाल्मिक कराडची टोळी खंडणी मागत होती. याच खंडणीला देशमुख अडसर ठरत असल्यानं त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येत वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले आदी आरोपी अटकेत आहेत. आतापर्यंत झालेल्या कारवाईत सुदर्शन घुले याने आम्ही संतोष देशमुखांची हत्या केली असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी देशमुख कुटुंबियांकडून केली जाते. तुर्तास इतकंच. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.